चॅनल मित्रांनो. तुम्ही गेट पाहून म्हणत असाल कुठं चाललंय कुठं नाही. बिकॉज आय एम नाउ ॲट पुणे एअरपोर्ट. आजचा दिवस म्हणजे शुभ दिवस, बिकॉज आम्ही चाललो आहे केरळा विथ फर्स्ट फ्लाईट इंडिगो. त्यामुळे जरा खुश आहे मी आणि जरा हॅपीच असणार फर्स्ट फ्लाईट म्हणल्यावर. तर ठीक आहे मित्रांनो, आपण भेटूया. वरती सगळे टीम बसले, त्यांना भेटूया. मग तिकीट वगैरे कलेक्ट करून डायरेक्ट एरोप्लेन. बाय. अब हम उड़ान के लिए तैयार हैं। आयल को खाली रखने से हमें जल्दी प्रस्थान करने में सहायता। बॅग सेक्शन चेकिंग चालू आहे. तर जेव्हा बॅग येईन तेव्हा घ्यायचे. आपली बॅग भेटली आहे, त्यांची बॅग बाकी आहे. तर मित्रांनो, आता जस्ट इथं आम्ही ब्रेकफास्ट केला. जरा फ्लाईटला जरा उशीर झाला, 4 वाजले आम्हाला तिथून. प्लस बसने आम्ही इथं नाश्ता करायला आलो. झाला आमचा डन झाला आहे. आता इथून आम्ही डायरेक्टली टी विजिट, म्हणजे जिथं चायपत्ती वगैरे जिथं बनतात ना, जे केरळमध्ये म्हणजे फेमस आहे. सो आम्ही तिथं विजिट करणार आहे. सो डायरेक्ट आपण तिथंच भेटूया. ओके, सो कंटिन्यू. मित्रांनो, आम्ही आता इथं फोटोशूट करतोय सर्वजण. इकडं दुसरं चालू आहे आणि हा मंदारचा पॉइंट, टी स्टेट. खूप निसर्गमय वातावरण असं आहे मंदारचं. आणि त्यात शेट काय फोटो काढू ना, काय माहित काय झालं शेटला. कारण शेटने पहिलीच एंट्री केली होती आणि सर्वांचे फोटोशूट चालू आहे. नेक्स्ट पॉईंट आमचं हॉटेलला असणार आहे. सो हॉटेलला भेटू डायरेक्टली आपण. अशा रीतीने आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलोय. त्यानंतर आम्ही रूममध्ये जाईन आणि फ्रेश होऊन परत आम्ही व्लॉगमध्ये येईन. सो वॉच इट. असा आपला स्विमिंग पूलचा व्ह्यू एक नंबर. आणि आम्ही खूप दमलो, त्यामुळे इकडे आलो जरा रिलॅक्स वाटण्यासाठी. इथं जरा थोडं रिलॅक्स झालं. परत आम्ही जाईन आतमध्ये, कारण 12ची चेक इन होती. डॉक्युमेंट झाले आमचे, आम्हाला की वगैरे भेटेल. आणि केवर भेटलं मग रूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग थोडं रिलॅक्स परत एकदा. कारण झोप तर झालीच नाही, बसमध्येच आम्ही असं डुलके खात आलोय. बघू फ्रेश वगैरे झालो परत आपलं व्लॉगला येऊच. पाहत राहा.
पण एवढं खरं आहे की केरळ खूप भारी वाटतंय इकडे आल्यावर. ते जे आपण पाहिलं फोनमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये जे पाहिलं, पण खरंच खूपच भारी केरळ. आम्ही फर्स्ट पॉइंट आम्ही हा केला टी विजिटला, टी इस्टेट. एक नंबर, एवढं बाप होतं ना ते, एक नंबर. कारण पूर्ण नॅचरल, पूर्ण ग्रीन. पण इकडे पावसामध्ये एक नंबर येतं. पावसामध्ये एवढं भारी वाटत ना, एक नंबर. पण आता पण छान होतं, त्याच्याबद्दल नो डाऊट. फोटोशूट आम्ही केलेत, ते पण अपलोड होईल, त्यामुळे काही लोड नाही. आणि व्लॉग पण आज एडिट करून ट्राय करेन की मी लवकर अपलोड करीन. ओके, फर्स्ट डेचा. त्यामुळं काय विषय नाही. फ्लाईटमुळं, अरे यार फ्लाईटचं सांगायचं राहिलं. फ्लाईटमध्ये फर्स्ट टाइम बसलो तो खूप भारी वाटलं मला. कारण लाईफमध्ये फर्स्ट टाइम जी गोष्ट करणं ती जरा थोडी युनिक असते, थोडं वेगळं वाटतं आणि खूप भारी वाटलं. पण मी नेमकी ना जे पंखा आहे का, पंखा त्या साईडला बसलो होतो आणि जी एसी होती त्यामुळे ते कान माझं एकदम थोडं जाम झालं आणि डोकं पण जरा थोडं गुरगुर असं व्हायला लागलं. पण ठीक आहे, नंतर हळूहळू जर काय म्हणजे काय वाटत नाही, ठीक आहे, त्याबद्दल काय विषय नाही. पण तुम्ही 5 दिवस मला व्लॉग येत जाईल. 5 दिवसात व्लॉग आपण इथे 5 दिवस स्टे करणार आहे प्रॉपर. आता आजचा हा पॉइंट झाला, आता दुसरे पॉइंट मे बी तुम्हाला सांगा मी व्लॉग मध्ये. आणि अजून 4 दिवस आपण इथेच आहे, इथं 2 दिवस आहेत. नंतर टेकडी, नंतर एलपीचा विषय. ओके, सो गाईज भेटूया रूम मध्ये. चला चला, बाय बाय. आता आमचा रूम वरती आहे, आम्ही चालू वरती. तुमचा रूम कुठे हो शेठ? रूम कुठे वरती? चला, आमचा रूम आला आहे इथं. काय व्ह्यू आहे, एक नंबर. लावा आपली चावी. चावी एक नंबर, एक नंबर. आता आम्ही आलोय जरा जेवायला. इथं असा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. वेट, तिकडे नॉनव्हेज आहे या साईडला. इकडे नॉनव्हेज आहे. जेवण केलं प्रतिभा. आता आम्ही इथे ॲक्च्युली गाला डिनरसाठी आलोय. आमच्या इथं आम्ही स्नॅक घेतले जरा थोडं, आणि इथं आपल्या पार्टी चालू आहे. आम्ही दाखवतो. सो अशा रीतीने आमची पार्टी चालू आहे आणि थोडं स्नॅक वगैरे घेतले. हे झाल्यानंतर आम्ही परत एकदा डिनरसाठी येणार आहे. आणि आज त्यामुळं एन्जॉयमेंट पण खूप आहे. डीजे पण लावणार आहे, डान्स पण आहे. सो पाहायला विसरू नका, अजून खूप बाकी. त्यामुळे थांबा जरा, जेवण होत्या, परत येऊ द्या. असा इथला मेनू कार्ड. वा, एक नंबर. बेबी कॉर्न, हा सगळा प्लॅन डे 1चा आहे मित्रांनो. उद्या पण दुसरं हॉटेल ॲक्च्युली. म्युझिक.
रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ One hour later. आम्ही घरी निघालोय. आम्हाला गाडी आहे खास सोडण्यासाठी रूमवर. आणि असंही सर्वांचे जेवण वगैरे करून झालेत. ओके ऋषिकेश शेट. सो मित्रांनो अशा रीतीने आपला व्लॉग डन झालाय आणि दिसतं बरोबर. ओके हां तर गुड नाईट, स्वीट ड्रीम. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. डन.